नमस्कार मैत्रिणींनो, जोस रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साधी सोपी भेंड्याची भाजी कशी करायची ती दाखवते। ही भाजी 2 ते 3 प्रकारे करता येते, पण मी माझ्या पद्धतीने आज तुम्हाला दाखवत आहे। फक्त कांदा आणि कोकमांवर कशी करतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एक मोठा कांदा असं कट करून घेतलाय, स्लाइस करून घेतलाय पातळ पातळ, आणि मधून 2 केले फक्त। आता आपण कांदा स्लाइस करून घेतलाय पातळ पातळ आणि 2 केले, आणि ही भेंडी आपण कट केलेली आहे। एकदम पातळ नाही केले, असं नॉर्मल कट करून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कट करून घेतले। आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहे। सर्वप्रथम मी पातेला ठेवलंय, गॅस लावले, एक पळी आपण तेल टाकतोय। हे एक पळी तेल टाकले मी, आणि त्यात हा कांदा फक्त आपण शिजायला टाकतोय। मिरची वगैरे काही येत नाही, फक्त आपण मसाल्यावर करतो। साधी सोपी एकदम सरळ रेसिपी आहे। थोडासा कढीपत्ता टाकलाय। आता हा कांदा आपण परतवून घेऊया। हा आपण आता कांदा परतवत आहे, हा थोडासा लाल करून घ्यायचा आहे। भेंड्याची भाजी खूप सोपी आहे। ऍक्च्युली ही चिकट होते म्हणून काही काही जण आधी भेंडी फ्राय करून घेतात, पण मी डायरेक्ट करते। आमच्या घरी तशीच भाजी आवडते, माझ्या मुलांना वगैरे सगळ्यांना आवडते, म्हणून मी अशा प्रकारे करते। तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटते। खूप सुंदर होते, एकदम झटपट भाजी आहे। डाळ भात आणि ही भाजी कॉम्बिनेशन खूपच चांगलं लागतं। आता आपला हा कांदा बघा एक 2-3 मिनिटात परतून झालाय, चांगला थोडासा नरम झालाय। आता आपण याच्यात 2 ते 3 असे कोकमा तोडून टाकणार आहे। तुम्हाला किती थोडस आंबट चांगली लागते ही भाजी, म्हणून हे कोकमा थोडीशी चव उतरते, म्हणून दोन कोकमा टाकायचे आपण आपल्या हिशोबाने। ही टाकी चांगला परतलाय। आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहे। अगदी फटाफट रेसिपी आहे, काहीच याच्यात जास्त करायचं नाहीये। 1 चमचा आपला तिखट मसाला आपल्या घरगुती, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आपला, सगळे माझे घरगुती मसाले येते, आणि ही काश्मीरी लाल पावडर, आणि चवीपुरतं हे मीठ। हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। तुम्हाला वाटत असेल की मी असं एकदम शॉर्टकट करते, पण खूपच चांगली लागते। एकदा तरी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि हे भेंडी मी आता सर्व टाकते हे भाजीमध्ये, आणि चांगलं हे अजिबात पाणी टाकायचं नाही। या कांद्यावरच ही परतवून घ्यायचे वाफेवर। चांगले परतून झाले की आपण याला झाकण ठेवणार आहे, आणि 2 ते 3 मिनिटात होऊन जाते ही भाजी। जास्त काही एफर्ट घ्यायची गरजच नाहीये। छोट्यापासून मोठ्या सर्वांना आवडते। मला माझ्या घरात तरी सगळे आवडीने खातात ही भाजी, म्हणून मी तुम्हाला आज मला शेअर करावीशी वाटली, म्हणून मी शेअर करते। नक्की करून बघा। आता आपण झाकण घेऊया। ते बघा, आता मी झाकण काढत आहे। ते बघा, 1-2 मिनिटातच ही भाजी चांगली झालेली आहे। रंग बघा किती सुंदर आलाय। ते बघा, थोडीशी तिखट होते पण खूपच सुंदर लागते। एकदा नक्की करून बघा, एकदम हिरवीगार दिसते। ही माझी भाजी झालेली आहे, मी गॅस बंद करून ठेवते। अशा प्रकारे ही माझी भाजी रेडी आहे। हे बघा एकदम सुकी झालेली आहे। चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकता। आता मी तुम्हाला सर्व करून पण दाखवत आहे। खूपच सुंदर दिसते, छान आलंय।
चला तर मैत्रिणीला माझी आहे ना, ही भाजी भेंड्याची रेडी आहे, झटपट होणारी आहे आणि दिसते कलर देखील बघा किती सुंदर आलाय, टेक्स्चर बघा याचं, एकदम झटपट, एकदम 8 ते 10 मिनिटातच रेडी होते. जरा तुम्ही एकदा करून नक्की बघा आणि मला सांगा कशी झाली आहे. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.